काही लोकांच्या कल्याणासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक भारतरत्न म्हणून त्यांना सुद्धा भारताच्या वतीने देण्यात आला. भारताचं संविधान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि विविधतेमध्येही आपण एकता कशी आणू शकतो. प्रचंड विविधता आपल्या भारतामध्ये, नैसर्गिक गोष्ट विविधता आहे, आपल्या संस्कृतीमध्ये, भाषेमध्ये, कल्चरमध्ये विविधता आहे. तुम्ही साऊथमध्ये गेलात ना तर ते काय बोलतात आपल्याला कळत नाही. आपण एकदम गप्प राहतो, काही समजत नाही, भाषाच कळत नाही. आपण जर नॉर्थमध्ये आपण साऊथचे लोक येऊन भाषा नाही कळते दुसऱ्याला, कल्चर वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, खानपान वेगळं आहे. तुम्ही जर आपण बंगालमध्ये गेलं तर त्यांचं खानपान वेगळं, साऊथचं वेगळं, ईस्टचं वेस्टचं सगळीकडे वेगवेगळं आहे. हे सगळं वेगळेपणा या भारतामध्ये आहे, सर्व गोष्टींमध्ये वेगळेपणा, आणि त्याला सगळ्यांना जोडणे, एकत्र करणे, एका धाग्यामध्ये बांधून देणे आणि भारत मातेच्या गंगा तटावरती करायचं होतं, पण योगायोगानं आज तिथे कार्यक्रम एक फार मोठा आहे आणि शिवाजी दिदींचं आधी व्याख्यान आहे, त्यामुळे आपलं व्याख्यानही उशिरा होणार आहे. ती व्याख्यानं आधी ठरलेली होती, आपल्या तर्कानंतर आल्या आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून ते ॲडजस्ट केलं. तरी पण तिथेही आपण पूज्य वदंतीजींना पाचारण करून त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत. मंत्रस्य प्रतिनिधित्वेन आपल्या बरोबर चक्रा, आपल्या नावाचं चक्रा, मनाशरणः, मनासपत्नीनः, यजमानः, अहम मम आत्मा श्रुते सर्व पाप क्षय पूर्वकं चित्तशुद्धर्थम आत्म उन्नती